तर छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। अर्ज दाखल करण्यासाठी प्रशासकीय भवनात रांगा लागलेल्या आहेत। 18 मेला मतदान होणार असून 19 मेला निकाल निघेल। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बारामतीमधील प्रशासकीय भवन येथे मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रांगा लागलेल्या आहेत। काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वपक्षीय बैठकीत कारखान्यात उपस्थिती लावली होती। त्यामुळे पृथ्वीराज जाचक यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक देखील बोलवली होती आणि एकत्रित कारखाना हा बिनविरोध होण्यासाठी आवाहन केले होते। त्यानंतर खऱ्या अर्थाने ही निवडणूक बिनविरोध होईल असं वाटत असतानाच आज शेवटचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आहे आणि भल्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। एकंदरीतच येत्या 18 मेला ही निवडणूक होत आहे आणि 19 मेला निकाल आहे। परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय जी कारकीर्द आहे ती छत्रपती सहकार कारखान्याच्या संचालक पदापासून झाली होती आणि साहजिकच ही निवडणूक सर्वपक्षीय बैठक बोलवल्यानंतर जी प्रतिष्ठेची बनवली होती आणि त्यावेळेस आवाहन देखील करण्यात आलं होतं की ही निवडणूक बिनविरोध व्हावी। परंतु आज 700 पेक्षा उमेदवारी अर्ज दाखल होतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे आणि भल्या मोठ्या रांगा ह्या बारामतीमधील प्रशासकीय भवन येथे लागलेल्या पाहावयास मिळत आहे। दीपक कापले, TV9 मराठी, बारामती।